जर तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा प्लॅन करताय, जो की मॅन्युफॅक्चरिंग असेल, इंडस्ट्री असेल किंवा नवीन प्रोसेसिंग युनिट असेल किंवा असा बिझनेस आहे की ज्यामध्ये पोल्युशन होत आहे, तर तुम्हाला कन्सेंट टू इस्टॅब्लिश म्हणजे CTE हे कंपल्सरी आहे. अकॉर्डिंग टू वॉटर ऍक्ट 1974 आणि एअर ऍक्ट 1986 नुसार हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी केलेलं आहे बिझनेसमॅनसाठी. आता हे सर्टिफिकेट तुम्हाला बिझनेस ऑपरेशन स्टार्ट करण्याच्या आधी काढावं लागतं जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता बिझनेसची. त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, तर डॉक्युमेंटची लिस्ट प्रॉपरली मी पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल, तुम्ही कॅप्शनमध्ये पण चेक करू शकता. ही लिस्ट लागते. ऍक्च्युअली याच्यासाठी काय गोष्टी तर याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स लागतात. डॉक्युमेंट्स लागल्यानंतर तुम्हाला ते अप्लाय करावं लागतं आणि हे सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतं MPCB म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. ज्यावेळेस तुमच्याकडे इस्टॅब्लिशमेंट येईल त्यानंतर तुम्हाला ऑपरेट काढावं लागतं सर्टिफिकेट. आता इस्टॅब्लिशची व्हॅलिडिटी किती असते, तर याची व्हॅलिडिटी असते लाईफ टाईम. कन्सेंट टू इस्टॅब्लिश काढल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचं बिझनेसची प्रोसेसिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला कन्सेंट टू ऑपरेट काढावे लागतं, तेव्हा ते कन्सेंट टू इस्टॅब्लिश हे व्हॅलिड राहते. मध्ये काही बिझनेसमॅन ऑलरेडी बिझनेस करत असतील किंवा नवीन स्टार्ट केलेलं नसेल पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही ही सर्टिफिकेट काढू शकताय. पण त्यासाठी तुम्ही प्रॉपर डिटेल घेऊ शकताय किंवा कन्सेंट टू इस्टॅब्लिश बद्दल तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून प्रॉपरली कन्सल्टेशन घेऊ शकता.